या स्टुडंट्स, फिजिक्सचा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आपला एक स्मॉल व्हिडिओच्या माध्यमातून स्मॉल असे बरेचसे व्हिडिओज आपल्या टॉपिकवर तयार करायचे आहेत. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा टॉपिक थोडासा रिवाईज करतो आहे. तर हा जो टॉपिक आहे ऑप्टिक्स, हा फिजिक्समधला एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे ज्या टॉपिकवर लास्ट 12 इयर्समध्ये 48 क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. सो इन लास्ट 12 इयर्स नियर अबाउट 48 क्वेश्चन्स आर आस्क्ड ऑन दिस टॉपिक. ह्या 48 क्वेश्चन्सपैकी 28 क्वेश्चन्स हे तुम्हाला मी सगळं का सांगतो आहे की हा टॉपिकचं जे महत्त्व आहे तुम्हाला ह्या मार्किंग सिस्टीमवरनं कळेल की ह्यामधला हा जो ऑप्टिक्सचा टॉपिक आहे हा 2 पार्ट्समध्ये डिवाईड होतो. एक फर्स्ट आहे तो रे ऑप्टिक्स अँड सेकंड इज अ वे ऑप्टिक्स. तर रे ऑप्टिक्सवर जवळपास 28 क्वेश्चन्स विचारले गेले आहेत लास्ट 12 इयर्समध्ये. आणि हा जो वे ऑप्टिक्स जो पार्ट आहे सेकंड पार्ट, याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स विचारले गेले आहेत लास्ट 12 इयर्समध्ये. म्हणजे प्रत्येक वर्षात जर विचार केला तर 2 किंवा 3 क्वेश्चन्स हे फक्त रे ऑप्टिक्सवर विचारले जातात नीटच्या एक्झामला. मग हा रे ऑप्टिक्स टॉपिक आहे तो आपण कसा स्टडी करायचा, तर हा जो टॉपिक आहे तो बेसिकली 3 पार्ट्समध्ये डिवाईड होतो. दिस टॉपिक डिवाइड्स इंटू बेसिकली 3 पार्ट्स. फर्स्ट वन इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. याच्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा आपला स्टडी करायचा आहे. म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम प्लेन मिरर असेल किंवा रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम कर्व्ड मिरर असेल. सेकंड पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची कन्सेप्ट येते, रिफ्लेक्शनची कन्सेप्ट येते, रिफ्रॅक्शन फ्रॉम द प्रिझम, बऱ्याचशा कन्सेप्ट याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आणि थर्ड जो पार्ट आहे हा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन लाईट अँड ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. सो पहिल्या 2 व्हिडिओमध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट कंप्लीट करतो आहे. हा छोटासा पार्ट आहे, त्यामुळे 2 व्हिडिओमध्ये 20 मिनिटाच्या 2 व्हिडिओमध्ये आपला हा पार्ट कंप्लीट करता येईल. ह्याच्यासाठी मात्र आपल्याला बरेचसे व्हिडिओज तयार करावे लागतील. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, सो रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर अँड रिफ्लेक्शन फ्रॉम कर्व्ड मिरर. सो रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया आणि रिफ्लेक्शन फ्रॉम कर्व्ड मिरर आपण सेकंड व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. सो रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिररमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, फर्स्ट छोटासा पार्ट आहे रिफ्लेक्शनमधला, रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर. ह्याच्यामध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शन स्टडी करायचा आहे, जो बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट आहे तुम्हाला माहितीच आहे तो. त्यानंतर अँगल ऑफ डेव्हिएशन, काही डेफिनेशन्स आपल्याला घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट ह्या पार्टमध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे, ज्यावर नीटमध्ये क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे. तो कुठला पॉईंट आहे, तर नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड बाय द प्लेन मिरर, प्लेन इन्क्लाइन मिरर्स. याच्यामध्ये काही शॉर्टकट फॉर्म्युला आपल्याला एक डिस्कस करायचा आहे. रे डायग्राम कशी कॅल्क्युलेट करायची, रे डायग्रामवरून नंबर ऑफ इमेजेस कसे काढायचे, ती कन्सेप्ट आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायची आहे. सो विल स्टार्ट विथ सम डेफिनेशन्स. सो इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सपोज दिस इज अ प्लेन मिरर. This xy is the plane mirror and a ray of light is made to incident on this plane mirror like this. Suppose this AO is the incident ray. This is the point of incidence. And suppose we draw here normal. This is a normal drawn to the plane mirror at the point of incidence. So when such light is incident on the plane mirror, the light gets reflected back in the same medium. याच medium मध्ये हा ray असा reflect होईल. हा झाला reflected ray OB. This is a reflected ray, this is incident ray, and this angle made by this incident ray with normal is called as angle of incidence, and angle made by a reflected ray with normal is called as angle of reflection. So this is angle of incidence and this is angle of reflection. OA is the incident ray, OB is the reflected ray. I is called as angle of incidence, R is called as angle of रिफ्लेक्शन. तर ह्या रिफ्लेक्शनमध्ये 3 लॉज आपल्याला डिफाईन करायचे आहेत. सो व्हॉट इज फर्स्ट लॉ स्टेट्स दॅट दिस इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल ऑल 3 लाईज इन द सेम प्लेन. हे 3 एकाच प्रतलामध्ये असतात. इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल ऑल 3 लाईज इन द सेम प्लेन. सेकंड लॉ काय आहे, तर इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे ऑलवेज लाय ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. दोन्ही हे नॉर्मलच्या बरोबर अपोजिट साईडला असतात. इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑलवेज ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. फर्स्ट लॉ स्टेट्स दॅट ऑल 3 लाईज इन द सेम प्लेन. सेकंड लॉ स्टेट्स दॅट बोथ आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. थर्ड लॉ अतिशय महत्त्वाचा आहे,
this angle of incidence I should be always equal to angle of reflection R. Angle of incidence is always equal to angle of reflection. मग हा रे प्लेन मिरर वरून रिफ्लेक्ट होते किंवा कर्वड मिरर वरून रिफ्लेक्ट होते. Always I is equal to R. Angle of incidence is always equal to angle of reflection. तर हे तीन झाले लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्याच्यामध्ये आपल्याला अँगल ऑफ डेविएशन एक स्टडी करायचा आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट अँगल ऑफ डेविएशन. तर ह्याच डायग्राममध्ये आपण थोडंसं अँगल ऑफ डेविएशन कसं काढता येईल बघूया. तर हा जो ए ओ आहे हा रे मी असा एक्सटेंड केला इन द फॉरवर्ड डायरेक्शन. इन्सिडेंट रे इज एक्सटेंडेड इन द फॉरवर्ड डायरेक्शन. दिस इज कॉल्ड एज अ डायरेक्शन ऑफ इन्सिडन्स. ही डायरेक्शन ऑफ इन्सिडन्स. आणि हा काय आहे, हा रिफ्लेक्टेड रे आहे. मग अँगल मेड बाय रिफ्लेक्टेड रे, दिस रिफ्लेक्टेड रे विथ डायरेक्शन ऑफ इन्सिडन्स, म्हणजे हा जो अँगल आहे ह्याला म्हणायचं अँगल ऑफ डेविएशन. अँगल मेड बाय दिस रिफ्लेक्टेड रे विथ डायरेक्शन ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड एज अँगल ऑफ डेविएशन. मग याच्यामध्ये हा जर आय असेल तर त्याचा हा अपोजिट अँगल येईल. हा सुद्धा आय असेल. हा जर आय असेल तर याच्यामध्ये आपला अँगल ऑफ डेविएशन काढायचा आहे. तर हा टोटल अँगल किती झाला आपला, हा टोटल अँगल हा 180 झाला. हा 180 मध्ये हा आय प्लस आर झाला. मग आपला काय करायचं, हा आय आणि आर सेम असेल तर ह्याला पण आपण आय मानू शकतो. दिस कॅन बी इक्वल टू आय बिकॉज आय इज इक्वल टू आर. मग आय आणि आय किती झाला, हा 2 आय झाला. म्हणजे हे दोन अँगल 2 आय झाले. मला हा काढायचा 180 मधून 180 मधून हा 2 मायनस करा, विल गेट अँगल ऑफ डेविएशन. सो अँगल ऑफ डेविएशन इन दिस केस इज इक्वल टू 180 डिग्री minus 2i. This is called as a angle of deviation in this case. समजा अशा मिरर्स आहेत. ही फर्स्ट मिरर आहे विच इज प्लेस्ड हॉरिझॉन्टल अँड सेकंड मिरर इज केप्ट इन्क्लाइन टू द फर्स्ट मिरर. ही सेकंड मिरर आहे. ही फर्स्ट मिरर आहे M1 अँड सेकंड मिरर आहे M2. आणि त्याच्यामध्ये समजा रे ऑफ लाईट आपण इन्सिडेंट केली. सपोज दिस इज अ रे ऑफ लाईट which is incident on the second mirror. ह्या सेकंड मिररवर हा रे ऑफ लाईट इन्सिडेंट झाला. आता इन्सिडेंट झाल्यानंतर काय होणार, तर इथं हा नॉर्मल झाला. दिस इज अ नॉर्मल टू द प्लेन मिरर. हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स आय. आता एवढ्याच अँगलनं रे काय होणार, रिफ्लेक्ट होणार. सो दिस इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन फॉर द फर्स्ट मिरर और सेकंड मिरर. आता इथं आल्यानंतर हा परत प्लेन मिररवर रिफ्लेक्ट व्हायला आहे, इन्सिडेंट व्हायला आहे. इथून परत काय होणार, हा जो रे आहे इट ऑल्सो गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम दिस फर्स्ट मिरर. इथून हा रिफ्लेक्ट झाला तर असा जाईल. हा सुद्धा रिफ्लेक्टेड रे आहे फॉर दिस. दिस इज इन्सिडेंट रे फॉर दिस मिरर. दिस इज अ रिफ्लेक्टेड रे फॉर दिस मिरर. मग याच्यामध्ये हा जो अँगल आहे, आता फायनल रिफ्लेक्टेड रे कुठला आहे आपला, हा फायनल रिफ्लेक्टेड रे आहे. आणि डायरेक्शन ऑफ इन्सिडन्स कुठली आहे, तर ही इनिशियल डायरेक्शन ऑफ इन्सिडन्स ही. So angle made by this reflected ray, final reflected ray with initial direction of incidence, याच्याशी केलेला अँगल आहे. कुठला असणार आहे तो, तर हा असणार आहे. दिस अँगल, दिस टोटल अँगल, दिस इज कॉल्ड एज अँगल ऑफ डेविएशन इन दिस केस. डेफिनेशन काय सांगते, अँगल मेड बाय दिस रिफ्लेक्टेड रे विथ डायरेक्शन ऑफ इन्सिडन्स is called as the angle of deviation. So by geometry we can calculate here this angle of deviation. In this case delta is equal to 360 minus 2 theta, where theta is the angle between two plane mirrors. हा angle theta असेल तर हा जो angle असणार आहे हा 360 minus 2 theta. So by geometry you can prove that this angle is 2 theta. So 360 मधून हा तुम्ही मायनस केला तुम्हाला डेल्टा मिळेल. सो डेल्टा इज इक्वल टू 360 minus 2 theta. This is called as a angle of डेविएशन. तर झाली स्मॉल इंट्रोडक्शन ऑफ रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शन म्हटलं एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपला स्टडी करायचा. तुम्हाला मगाशी मी सांगितलं की नंबर ऑफ इमेजेस फॉर्म ड्यू टू प्लेन मिरर. हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ इमेजेस फॉर्मड ड्यू टू प्लेन मिरर. याच्यामध्ये थोडंसं रे डायग्राम ड्रॉ करून आपण नंबर ऑफ इमेजेस कसे काढायच्या थोडीशी कन्सेप्ट मी एक्सप्लेन करतो. त्यानंतर त्याचा एक फॉर्म्युला आहे आणि एक शॉर्टकट मेथड आहे. तुम्हाला हे सगळं काही लक्षात नाही राहिलं तर लास्ट जी मी शॉर्टकट मेथड सांगणार आहे त्याच्यावर तुम्हाला कोणताही क्वेश्चन याच्यामध्ये सॉल्व्ह करता येईल. सो फर्स्ट विल डिस्कस नंबर ऑफ इमेजेस फॉर्मड ड्यू टू प्लेन मिरर अँड देन विल डिस्कस नंबर ऑफ इमेजेस फॉर्म ड्यू टू इनक्लाइन मिरर्स. सपोज these are the two sufficiently long plane mirrors. This is the first mirror and this one is the second mirror. Sufficiently long
mirrors. Suppose this mirror is M1, ही first mirror आहे M1 आणि ही second mirror आहे M2. So two mirrors are placed parallel to each other. The mirrors are sufficiently long. This mirror is M1 and this mirror is M2. Suppose a small object is placed exactly in between them. हे distance दोन्ही म्हटलं 2 मीटर असेल फॉर एक्झाम्पल, तर हे डिस्टन्स असेल 1 मीटर. सो दिस इज 1 मीटर. दिस डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेकंड मिरर इज ऑल्सो 1 मीटर. हे डिस्टन्स सुद्धा 1 मीटर असेल. आता जेवढ्या डिस्टन्सवर ऑब्जेक्ट असेल तेवढ्याच डिस्टन्सवर इमेज तयार होते. पहिल्यांदा लक्षात ठेवा. म्हणजे प्लेन मिरर ज्यावेळी प्लेन मिररमध्ये ज्यावेळी इमेज तयार होते तर इमेज कशी असते, तर इमेज इज ऑलवेज व्हर्च्युअल. Image is always virtual. Then image is always erect. Virtual, erect, and the image is having same size as that of object. Plane mirror मध्ये जी इमेज तयार होते ती व्हर्च्युअल असते, इरेक्ट असते, at the same distance from the mirror as that of object and having same size as that of object. ऑब्जेक्टची साईज आणि इमेजची साईज सुद्धा सेम असते. मग ही जर कन्सेप्ट आपण अप्लाय केली तर ह्या ऑब्जेक्टची जी फर्स्ट इमेज तयार होणार M1 मध्ये ती कुठे असणार, तर एवढ्याच डिस्टन्सवर ह्या साईडला असणार. म्हणजे 1 मीटरवर येत असेल. हे डिस्टन्स आपण 2 मीटर घेतलं, हे 2 मीटर घेतलं, हे 2 मीटर घेतलं. डिस्टन्स बिटवीन 2 मीटर्स आपण 4 मीटर घेतलं, हे 4 मीटर असेल. तर फर्स्ट जी इमेज तयार होणार आहे ती 2 मीटरवर तयार होईल. 2 मीटर ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 मीटर फ्रॉम द फर्स्ट मिरर M1. सपोज दिस इमेज इज I1. आणि ह्या ऑब्जेक्टची जी इमेज ह्या सेकंड मिररमध्ये तयार होणार आहे ती ह्या मिररपासून 2 मीटरवर होईल. कारण जिथं एवढ्या डिस्टन्सवर ऑब्जेक्ट असेल तेवढ्या डिस्टन्सवरच इमेज तयार होणार. मग हा ऑब्जेक्ट ह्या मिररपासून 2 मीटरवर आहे तर याची इमेज ह्या मिररमध्ये तुम्हाला 2 मीटरवर दिसणार. म्हणजे इथून 2 मीटरवर तुम्हाला सेकंड इमेज दिसेल इन दिस मिरर M2. सपोज इट इज I2. सो I1 इज द फर्स्ट इमेज, I2 इज द सेकंड इमेज. आता ही जी सेकंड इमेज तयार झालेली आहे I2, ह्या मिररमध्ये दिसणारी आपली सेकंड जी इमेज आहे ही इमेज ह्या फर्स्ट मिररसाठी ऑब्जेक्ट म्हणून ॲक्ट होईल. मग ही इमेज ह्या फर्स्ट मिररपासून किती डिस्टन्सवर आहे, तर 2, हे 2, 4 आणि ॲक्च्युली ऑब्जेक्टपासून डिस्टन्स बघायला पाहिजे ना आपला. ही इमेज हे डिस्टन्स बघायला लागणार. तर हे 2 आणि हे 2 किती त्याला 6. तर सेकंड इमेज जी तयार होणार आहे ती 6 मीटर फ्रॉम द मिरर. म्हणजे ह्या मिररसाठी हा जो आहे तो ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्टपासून मिररचं डिस्टन्स किती आहे, 2 + 2 + 2 म्हणजे 6 आहे. तर इथून ह्या याच्यापासून 6 मीटरवर आपल्याला थर्ड इमेज मिळेल. सो I3 इट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 6 मीटर फ्रॉम द फर्स्ट मिरर. सिमिलरली फर्स्ट मिररमधली जी ही इमेज आहे I1, दिस ॲक्ट्स ॲज अ ऑब्जेक्ट फॉर द सेकंड मिरर. मग हा जर ऑब्जेक्ट म्हणून ॲक्ट होत असेल तर ह्याचं डिस्टन्स इथून किती असणार आहे, तर हे 2 आणि हे 2 6. म्हणजे ह्या मिररपासून हे 6 मीटरवर असेल. तर 6 मीटरवर ह्याची इमेज इकडे तयार होईल. सो नेक्स्ट इमेज विल बी फॉर्मड ॲट डिस्टन्स ऑफ 6 मीटर फ्रॉम द सेकंड मिरर. अँड सपोज दिस इज I4. दिस प्रोसेस गोज ऑन रिपीटिंग. आता ही जी इमेज आहे ती पहिल्या मिररसाठी पहिला ऑब्जेक्ट म्हणून ॲक्ट होणार. मग ही इमेज जी 4 तयार झाली ती फर्स्ट मिररपासून किती डिस्टन्सवर आहे, तर ऑलरेडी हे 6 आहे +4 10 म्हणजे 10 मीटरवर इकडे एक इमेज तयार होईल. सिमिलरली 10 मीटरवर इकडे एक इमेज तयार होईल. अशा इन्फायनाईट नंबर ऑफ इमेजेस तयार होतील इफ इमेज इज सफिशियंटली लॉंग. आता ह्याच्यामध्ये फक्त डिफरन्स काय आहे की फर्स्ट इमेजपेक्षा सेकंडपेक्षा थर्डपेक्षा फोर्थची इंटेन्सिटी जी आहे इंटेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग. सगळ्या ज्या इमेजेस तयार झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं इंटेन्सिटी काय होत जाईल, डिक्रीज होईल. आता ॲक्च्युली ही इमेज कशी तयार झाली बघा. समजा इथून म्हणजे रे डायग्राम जर आपण ड्रॉ करायचा असेल तर हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टपासून समजा 2 रे घेऊ आपण. फर्स्ट रे असा डायरेक्ट इथं गेला, नॉर्मल इन्सिडेंट झाला या मिररवर. हा नॉर्मल इन्सिडेंट झाल्यामुळे तो असा गेला, इथून रिफ्लेक्ट झाला बॅक. सो हा जो रे तो इथून आल्यासारखं वाटेल लाईक दिस. आणि समजा सेकंड रे समजा इथे इन्सिडेंट झाला आपला तर इथून काय असणार, इथून ह्या मिररवरून तो रिफ्लेक्ट होईल. हा नॉर्मल झाला, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि हा नॉर्मल झाल्यामुळे हा रे इकडे रिफ्लेक्ट होईल. हा रिफ्लेक्टेड रे जर आपण बॅक डायरेक्शनला असा रिप्रोड्यूस केला
तर तो तुम्हाला I1मधून आल्यासारखं वाटेल. तर ह्या 2 रेमुळं ही इमेज तयार झाली. सिमिलरली हा रे जर असा स्ट्रेट इन्सिडेंट झाला ऑन दिस मिरर, हा इथे इमेज तयार करेल. आणि हा रे समजा असा इन्सिडेंट झाला इथून, तर इथून रिफ्लेक्ट होईल. हा रिफ्लेक्टेड रे, हा इन्सिडेंट रे, हा नॉर्मल झाला. हा रे आपल्याला कुठून आल्यासारखं वाटेल, तर I2 पासून आल्यासारखं वाटेल. म्हणजे हे 2 रे इथं इमेज तयार करतील, हे 2 रे इथं इमेज तयार करतील, अँड सो ऑन. इट प्रोड्युसेस नंबर ऑफ इमेजेस, इन्फानाइट नंबर ऑफ इमेजेस, बट हॅव्हिंग लोअर इंटेन्सिटी. तर हा फर्स्ट पॉईंट झाला. 2 पॅरलल सफिशियंटली लॉंग मिरर असतील तर किती नंबर ऑफ इमेजेस तयार होणार? इन्फायनाइट नंबर ऑफ इमेजेस तयार होणार.